धर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर। एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो। भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो। भाऊरावांना भेटलो, त्यांची भेट झाली। मला खूप समाधान वाटले। सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत। अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले। संस्था पाहून झाली, अंधार पडला, रात्र झाली, सर्व काही झालं। आता इथंच मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला। अण्णांचा आग्रह तो, नाही कसे म्हणायचे। राहिलो, झाले तेथे। त्या संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते। आजूबाजूलाही गर्द झाडी होती। त्यात थंडीचे दिवस होते, कडक थंडी पडली होती। पत्र्याच्या खोल्यांतून मुले राहत होती। अशाच पत्र्यांनी बनवलेल्या एका खोलीत अण्णा आडवे झाले। मी त्यांच्याजवळ बसलो। त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला। नुकतंच जेवण झाले माझं, असे मी त्यांना सांगितले। अर्थात हे सर्व खोटेच होते। मला वाटले वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार, म्हणून मी खरे म्हणजे जेवायची टाळाटाळ केली। मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली। माझ्या पोटात मात्र कावळे उडत होते। मग मला झोप कशी लागणार? मी तसाच पडून राहिलो। अण्णांनी हे ताडले। त्यांनी एका मुलाला हाक मारली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू, अशी आज्ञा केली। मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला। पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला। मी आधाशासारखा त्यावर तुटून पडलो। पंचपक्वान्नापेक्षाही ते मला रुचकर लागले। मग काय, बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला। मध्यरात्र उलटून गेली। कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली। 2चा सुमार असावा। अण्णा उठले होते। त्यांनी कंदील हातात घेतला। प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे ते पाहू लागले। त्यांनी पाहिले की एक धनगराचा मुलगा थंडीने कुडकुडत आहे। अण्णा त्याच्याजवळ गेले। त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर झोपवले, स्वतःची कांबळ त्याच्यावर घातली, त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले। त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला। त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, कित्येक दुर्दैवी मुलांना या जगात कोणी कोणी नव्हते। पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता। मायेची पाखर त्यांना मिळाली होती। मी हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहिले। सकाळी मी उठलो, अण्णांना कडकडून भेटलो। न कळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात। या मुलांचेच नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात। देव आपणास उदंड आयुष्य देव। बालभारतीची ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।